नमस्कार, माझं नाव आहे किशोर कनसे. एम.फार्म फार्मास्युटिक्समधून झालेलं आहे. शिवण्या क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 12वी सायन्स केमिस्ट्री या विषयातील पहिला टॉपिक सॉलिड स्टेट हा आपण पाहत आहोत. सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये पुढील पॉईंट आहे: इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, युनिट सेल, पॅकिंग इन सॉलिड्स, density of unit cell, packing in voids of ionic solids, defects in crystal structure, electrical properties, magnetic properties. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड हे पाहिलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हे पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण युनिट सेल व त्या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. First is definition of unit cell. Unit cell is smallest repeating structural unit of a crystalline solid. सपोज आता इथं दिलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिड हे समजा आपण एक भिंत पकडली तर त्यातला एक जो ब्लॉक आहे, उदाहरणार्थ समजा भिंत जर आपण पकडली तर एक विटा कशा अरेंज केलेल्या असतात, एका प्रॉपर पॅटर्न अरेंज केलेल्या असतात आणि स्पेसिफिक अरेंज केलेल्या असतात. त्यातला भिंतीचा स्मॉलेस्ट युनिट कुठला तर एक वीट. म्हणजे हा जर आपण क्रिस्टलाइन सॉलिड पकडला तर त्याचा एक ब्लॉक जो आहे तो एक ब्लॉक म्हणजे काय असतो तर युनिट सेल असतो. स्मॉलेस्ट, लहानात लहान, रिपीटिंग. आता हे रिपीट होतंय का तर होते. स्ट्रक्चरल युनिट, याला स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे तर आहे. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. आता लॅटिस पॉइंट्स म्हणजे काय, हा जर आपण युनिट सेल कन्सिडर केला तर त्याला किती पॉईंट आपल्याला इथे दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. तर हे काय आहेत तर लॅटिस पॉईंट आहेत. आता डेफिनेशन द्यायची म्हणलं तर कशी देणार, हा जो लॅटिस पॉईंट आहे किती लाईननी इंटरसेक्ट झालेला आहे, ही एक लाईन इंटरसेक्ट झालेली आहे, ही एक लाईन इंटरसेक्ट झालेली आहे आणि ही एक लाईन इंटरसेक्ट झालेली आहे. मग इंटरसेक्शनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला लॅटिस पॉईंट म्हणतात. द पॉईंट ॲट द इंटरसेक्शन ऑफ लाईन्स which represent constituent particles. Constituent particles म्हणजे काय, ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स जे युनिट सेलमध्ये किंवा क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये भाग घेतात त्यांना म्हणतात कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. पॉइंट ॲट द इंटरसेक्शन ऑफ लाईन्स विच रिप्रेझेंट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज अ लॅटिस पॉइंट. आता हे लॅटिस पॉइंट आहेत. सिमिलर एन्व्हायरमेंट असलेले जे लॅटिस पॉइंट आहेत त्यांना काय म्हणतात तर स्पेस लॅटिस म्हणतात. The collection of all points in the crystal having similar environment called as a space lattice. आता समजा पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स आपण एका लाईन मध्ये अरेंज केले तर काय होणार, वन डायमेन्शनल त्याला म्हणजे काय येणार, फक्त लांबी येणार. तेच पार्टिकल आपण स्क्वेअर मध्ये अरेंज केले तर त्याला काय येणार, लांबी येणार आणि रुंदी येणार. पण तेच पार्टिकल आपण जर डायस स्वरूपात अरेंजमेंट केली समजा तर याला काय आहे, समजा लांबी आहे, ही आहे रुंदी आणि ही आहे उंची. म्हणजे डायमेन्शन्स किती झाल्या, 3 झाल्या, लांबी, रुंदी आणि उंची. द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लॅटिस पॉइंट्स रिप्रेझेंट्स अ क्रिस्टल लॅटिस. 3 डायमेन्शनल मध्ये जर लॅटिस पॉइंटची अरेंजमेंट असेल तर त्या अरेंजमेंटला त्याला काय म्हणतो आपण, त्याला क्रिस्टल लॅटिस असं म्हणतो. म्हणजे युनिट सेल आपण सुरू करताना इंट्रोडक्शन मध्ये बेसिक युनिट सेलची डेफिनेशन, लॅटिस पॉइंटची डेफिनेशन, स्पेस लॅटिसची डेफिनेशन अँड द डेफिनेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस. पुढे जाऊया. आता क्रिस्टल लॅटिस, पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं, क्रिस्टल लॅटिस म्हणजे आपण हे पकडून चालायचं किंवा हा पूर्ण क्रिस्टल लॅटिस आहे त्याचा हा युनिट सेल आहे. 3D अरेंजमेंट आहे का तर आहे. क्रिस्टल लॅटिसला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते तर 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये अरेंजमेंट केलेली असते. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इन अ 3 डायमेन्शनल स्पेस इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टल लॅटिस. देर आर मेनली 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटिसेस, बट फ्रेंच mathematician Brevis explain there are 14 types of crystal lattices. These crystal lattices are depends mainly upon the
6 parameters, mainly 2 parameters, 3 edges and the 3 angles. Edges आपण धरून चालूया लांबी, रुंदी आणि उंची, आणि अँगल्स या 3 डायमेन्शन्स मध्ये तयार होणारे अँगल्स अल्फा, बीटा अँड द गॅमा. बी आणि सी मध्ये तयार होणारा अल्फा, ए आणि सी मध्ये तयार होणारा बीटा आणि ए आणि बी मध्ये तयार होणारा गॅमा. आता इथे दिलेले आहेत बघा, हे काय आहेत, ए बी सी 3 लेंथ दिलेले आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा. ह्या काय दिलेले आहेत, हे काय दिलेले आहेत तर 3 अँगल. आता मी काय सांगितलं, देर आर 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटायसेस. आता 0.4.1 इज टाइप्स ऑफ युनिट सेल. फर्स्ट इज द क्यूबिक. क्यूब म्हणजे आपण जो सबसिडीसाठी वापरतो तो ठोकळा. आता तो ठोकळ्याची काय प्रॉपर्टीज काय असतात, तर त्याला मेनली काय असतात, किती फेसेस असतात, तर 6 फेसेस असतात. 4 बाजूला 4, वर 1 आणि खाली 1. त्याची काय असते, लांबी समान असते, रुंदी समान असते आणि उंची समान असते. त्यानंतर त्याचे अँगल्स काय असतात, तिन्ही अँगल हे सर्वच्या सर्व तयार होणारे अँगल हे 90 डिग्रीचे असतात. म्हणून सिंपल क्यूबिकच्या प्रॉपर्टीज आहेत, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, 90 डिग्री. तोच क्यूब थोडासा जर उंच केला, म्हणजे आपण एक बॉक्स धरून चाला की ज्याची लांबी, रुंदी समान आहे, उंची वेगळी आहे आणि त्याचे कोण तिन्ही काय असणार आहेत, 90 डिग्री. म्हणून पहिला प्रकार आहे सिंपल क्यूबिक. दुसरा प्रकार आहे टेट्रागोनल. टेट्रागोनलच्या प्रॉपर्टीज काय, ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू द सी. आता तोच ऑर्थोरॉम्बिक, ज्यावेळी तो 90 डिग्री अँगल आहेत सगळे, पण ए वेगळे आहे, बी वेगळी आहे आणि सी वेगळी आहे, तर अशा टाईपच्या अरेंजमेंटला किंवा अशा टाईपच्या स्ट्रक्चरला ऑर्थोरॉम्बिक स्ट्रक्चर असं म्हणतात. नेक्स्ट इज मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकचे काय प्रॉपर्टीज आहेत, ए बी सी वेगवेगळे आहेत, अल्फा बीटा 90 डिग्री आहे, पण जो गॅमा आहे तो 90 डिग्री नाही. इथे दिसतंय अल्फा दिसतोय 90 डिग्री, बीटा दिसतोय 90 डिग्री, पण गॅमा दिसतोय का, तर नाही. गॅमा किती दिसतोय, तर तो जास्त दिसतोय, जवळपास 120 असेल. त्यानंतर ट्रायक्लिनिक. हाच जो क्यूब आहे तो क्यूब थोडासा जर कर्व केला तर काय होतंय, ह्या लेंथ समान दिसतात का, तर नाही. ए बी सी वेगवेगळे आहेत, अल्फा बीटा गॅमा वेगवेगळे आहेत, त्याला काय म्हणायचं, ट्रायक्लिनिक. मोनोक्लिनिक एक फक्त चेंज झालेला आहे अँगल. ट्रायक्लिनिक मध्ये तिन्ही अँगल चेंज झाले. त्यानंतर हेक्झागोनल. हेक्झागोनल म्हणजे षटकोन, 6 बाजू असलेला कोन, 6 बाजू असलेला स्ट्रक्चर. त्यामध्ये ए आणि बी समान आहे, म्हणजे काय, वरची त्याची लांबी, रुंदी समान आहे, पण उंची काय आहे, वेगळी आहे. 2 कोन अल्फा आणि बीटा 90 डिग्री असणार आहे, गॅमा हा 120 डिग्री असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल म्हणजे काय, हा आणि हा एकसारखा दिसतोय जवळपास, यामध्ये फरक काय आहे, एबीसी ह्याच्या वेगवेगळ्या आहेत, पण रोम्बोहेड्रलच्या एबीसी समान असतं. अल्फा बीटा 2 कोन समान आहेत, पण तिसरा कोन हा वेगळा असतो. असे क्रिस्टल लॅटिसचे युनिट सेलचे 7 मेन टाईप पडतात, आणि या 7 वरून परत त्याचे 14 टाईप पडतात ब्रेव्हिसने. आता कशाच्या बेसिसवर, तर मुख्य 2 टाईप पडतात. एक असतं प्रायमेटिव्ह आणि दुसरं असतं सेंटर्ड. प्रायमेटिव्ह मध्ये काय आहे, फक्त लॅटिस पॉइंट जे आहेत ते कुठं आहेत, तर 8 कॉर्नरला 8 आहेत. आणि सेंटर्ड मध्ये काय आहेत, तर कॉर्नरचे 8 सोडून मध्ये सेंटरला पण लॅटिस पॉइंट्स असतात किंवा पार्टिकल्स भाग घेणारे असतात. आता प्रायमेटिव्हचा एकच टाईप पडतो, तो म्हणजे हा सिंपल. आणि सेंटर्डचे 3 टाईप पडतात. हाय बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड मध्ये इथं ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसते, बरोबर बॉडीमध्ये सेंटरला एक ऍटम आहे, दिसतोय का, ओके. आता फेस एंड सेंटर्ड. एंड सेंटर्ड म्हणजे काय, आपण एंड कुठं म्हणतो, जिथून सुरुवात होते आणि जिथून शेवट होतो. मग हा वरचा जो एंड आहे आणि खालचा जो एंड आहे, त्या एंडला बॉडीमध्ये 2 पॉइंट दिसत आहेत, 2 ऍटम दिसत आहेत, त्याला म्हणायचं एंड सेंटर. आता फेस सेंटर, 8 कॉर्नरचे 8 तर पॉइंट आहेत, प्लस
क्यूबला फेसेस किती असतात? 6. त्या 6 फेसेसवर परत 6 लॅटिस पॉइंट्स असतात किंवा ॲटम्स असतात, त्याला म्हणतात फेस सेंटर्ड. असे मेन 2 टाइप्स पडतात युनिट सेलचे. ब्रॉडली क्लासेस जर केले तर प्रायमेटिव्ह पडतात आणि सेंटर्ड पडतात. प्रायमेटिव्ह म्हणजे सिंपल 1 आणि सेंटर्डचे 3, बॉडी सेंटर्ड, एंड सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. पण हे जे मुख्य 7 टाईप आहेत, हेतला प्रत्येक टाईप हा 4 टाईपमध्ये क्रिस्टलाइज होतो का? तर सगळेच होत नाहीत. काही 3 टाईपमध्ये होतात, काही 2 टाईपमध्ये होतात, काही फक्त सिंपल असतात. तर आपण ओळीनं पाहूया. पहिलं काय आहे तर क्युबिक. क्युबिकचे 3 टाईप कुठले? सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक. ऑर्थोरोम्बिकचे किती टाईप आहेत? तर 4 टाईप आहेत. सिंपल, बॉडी सेंटर्ड, एंड सेंटर्ड, फेस सेंटर्ड. त्यानंतर टेट्रागोनलचे किती टाईप आहेत? तर 2 आहेत. सिंपल किंवा प्रायमेटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड. त्यानंतर मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकचे किती आहेत? तर 2 टाईप आहेत. प्रायमेटिव्ह किंवा सिंपल आणि एंड सेंटर्ड. वर एक पॉइंट आहे आणि खाली एक पॉइंट आहे. त्यानंतर ट्रायक्लिनिक आहे, हेक्झागोनल आहे. असे एकूण 14 टाईप पडतात. हे इथे दिलेले आहेत बघा. क्युबिकचे 3, टेट्रागोनलचे 2, ऑर्थोरोम्बिकचे 4, मोनोक्लिनिकचे 2, ट्रायक्लिनिकचा 1, हेक्झागोनलचा 1, रोम्बोहेड्रलचा 1. आता क्युबिकचे 3 मध्ये कुठले? सिंपल, बीसीसी, एफसीसी. टेट्रागोनलचे 2, सिंपल आणि बीसी. ऑर्थोरोम्बिकचे 4, सिंपल, बीसी, एफसी, ईसी. मोनोक्लिनिकचे 2, मोनोक्लिनिकचे 2 आहेत आणि टेट्रागोनलचे 2 आहेत. टेट्रागोनलचे सिंपल आणि बीसी आहे आणि मोनोक्लिनिकचे सिंपल आणि ईसी आहे, एंड सेंटर्ड. हाय बॉडी सेंटर्ड, हाय एंड सेंटर्ड. ट्रायक्लिनिकचा फक्त सिंपल असतो, हेक्झागोनलचा फक्त सिंपल असतो, रोम्बोहेड्रलचा फक्त सिंपल असतो. तर हे मेन्स क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, रोम्बोहेड्रल हे मुख्य 7 टाईप आहेत. आणि हे त्याचे एकूण झालेले ब्रेव्हिस लॅटायसिस किती आहेत? तर 14 आहेत. त्याचे हे वेगवेगळे टाईप आहेत. एज लेंथ. एज लेंथ जे क्युबिकला येईल तेच ह्या 3 टाईपच्या क्युबिकला येणार. टेट्रागोनलला येईल ते ह्या 2 टाईपला येणार. ऑर्थोरोम्बिकची ह्या 4 टाईपला येणार. मोनोक्लिनिकची ह्या 2 टाईपला येणार. ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहेड्रलची. तसंच त्याचे अँगल्स. ज्यावेळी तुम्ही स्टडी करणार हे काय एका वेळेत लक्षात राहत नाही, पण ज्या तुम्ही फक्त एज लेंथ आणि अँगल्स लक्षात ठेवल्या, डायग्रामवरून लक्षात ठेवायचे जेणेकरून, म्हणजे ते ऑटोमॅटिकली लक्षात राहत जातं. आणि प्रत्येकाची मग एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत. ज्यावेळी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देणार असेल, सीईटी असेल, नीट असेल किंवा जेई असेल, त्यातल्या कुठल्याही एक्झाम करताना एक्झाम्पल्स विचारू शकतात. त्यामुळं एक्झाम्पल्सचा चार्ट बनवा जेणेकरून जास्त वेळा ते वाचून ते लक्षात राहील. पुढचा पॉइंट आहे 4.3. आपण काय काय पाहिलं? 4.1 युनिट सेलचे इंट्रोडक्शन आणि 7 टाईपचे युनिट सेल्स. त्यानंतर 14 टाईपचे ब्रेव्हिस लॅटायसिस. 4.2. आता पुढचा पॉइंट बघणार आहोत आपण 4.3. तर 4.3 म्हणजे काय तर कोऑर्डिनेशन नंबर. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ ए क्रिस्टल लॅटिस इज द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ सिंगल पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस. आता इथं बघूया आपण, ही काय आहे? 1 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. इथं फक्त काय आहे? लेंथ आहे. हा जर आपण पार्टिकल कन्सिडर केला तर या पार्टिकलला किती दुसरे पार्टिकल कनेक्ट आहेत? तर एक आहे आणि हा दुसरा आहे. म्हणजे या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 1 आणि 1 2. समजा आपण हा शेवटचा पार्टिकल कन्सिडर केला, याला सराउंडिंग पार्टिकल किती आहेत? तर इथं फक्त एकच आहे. म्हणजे या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार? तर 1 येणार. आता इथं बघूया, हा जर आपण हीट जर डायग्राम पाहिली, आता इथं काय केलेलं आहे? 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. एक आहे रुंदी, दुसरी आहे लांबी. यामध्ये जर तुम्ही मधला पार्टिकल कन्सिडर केला, त्याच्या सराउंडिंगला अटॅच असलेले पार्टिकल्स किती आहेत? 1 2 3 4. म्हणजे या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? तर 4 आहे. तीच जर अरेंजमेंट झिगझॅग केली, पहिल्या लेअरवर
तिसरी लेयर एक्झॅक्टली अलाइन, त्याच्या बरोबर मध्ये दुसरी लेयर, दुसऱ्यावर परत पुढं चौथी अलाइन असणार आहे. अशी अरेंजमेंट केल्यानंतर ह्या पार्टिकलला सराउंडिंग पार्टिकल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार 6. याचीच पुढे जाऊन जर आपण 3 डायमेन्शनल अरेंजमेंट केली, ही जी लेयर आहे याच्यावर पुढच्या बाजूला एक लेयर आणि मागच्या बाजूला एक लेयर जर अटॅच केली, तर या पार्टिकलला साईडचे हे 4 आहेत तर आहेतच, आणि पुढच्या बाजूचा एक आणि मागच्या बाजूचा एक, असे 6 पार्टिकल अटॅच होतील आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येईल 6. So coordination number of constant particles of crystal lattice is the number of particles surrounding a single particle in a crystal lattice. आता इथं जर समजा मधला बॉडी सेंटर धरला तर तो सगळ्याला अटॅच आहे ना 8च्या 8ला, मग त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय येणार तर 8 येणार. In crystal lattice having higher coordination number, the constant particles are more tightly packed. म्हणजे जर कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल म्हणजे ते पार्टिकल काय असणार आहेत, एकदम क्लोजली आणि टाइटली पॅक्ड असणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर कमी म्हणजे त्यामध्ये पॅकिंग मध्ये गॅप जास्त असतात आणि ते लूजली पॅक्ड असतात. तर कोऑर्डिनेशन नंबर वरून वी कॅन आयडेंटिफाय द वेदर पॅकिंग इज गुड ऑर पुअर. पुढचा 4.4 नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ पर युनिट सेल. आता हा काय आहे, युनिट सेल आहे. आता यामध्ये लॅटिस पॉइंट किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लॅटिस पॉइंट आहेत. मग 8 ॲटम आहेत का, नाही. का, कारण हा युनिट सेल कशाचा भाग आहे, क्रिस्टल लॅटिसचा भाग आहे. म्हणजे हा पार्टिकल जो कॉर्नरचा जो पार्टिकल आहे तो अजून 7 पार्टिकल बरोबर शेअर झालेला आहे. हा जो ॲटम आहे तो अजून 7 असल्या युनिट सेल बरोबर शेअर झाला आहे. मग ह्या युनिट सेलमध्ये त्याचा किती भाग येतोय, तर 1/8 भाग फक्त येतो. इथं दिलेला आहे बघा डायग्राममध्ये, हा फक्त 1/8 भाग ह्या युनिट सेलमध्ये आलेला आहे. आता सिंपल क्युबिकला काय असतं, तर सिंपल क्युबिकला फक्त कॉर्नरचे 8 लॅटिस पॉइंट किंवा ॲटम्स असतात. त्यातला पण प्रत्येक ॲटम हा 1/8 आहे. मग टोटल नंबर ऑफ ॲटम्स युनिट सेलचे जर काढायचे झाले तर कसे काढणार. इन सिंपल क्युबिक 8 constituent particles present at 8 corners. Each constituent particle present at corner share 1/8 part of in unit cell. त्याच्या प्रत्येकाचा ॲटमचा 1/8 भाग युनिट सेल मध्ये शेअर होतोय. तर नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन इच युनिट सेल इज 8 पार्टिकल्स आहेत. ओके, प्रत्येक पार्टिकलने किती भाग शेअर केलेला आहे, तर 1/8, म्हणून 8 गुणिले 1/8 बरोबर 1. सो नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन सिंपल ऑर प्रायमेटिव्ह क्युबिक लॅटिस इज 1. सेकंड बघूया आपण, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. आपण काय पाहतोय, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन पर युनिट सेल BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक पहिल्यांदा आपण डायग्राम पाहूया. काय आहे, 8 कॉर्नरला 8 लॅटिस पॉइंट आहेत आणि म्हणजे 8 कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत धरून चालूया आणि सेंटरला 1 आहे. आता यामध्ये काय करताना जो कॉर्नरचा आहे तो क्रिस्टल लॅटिस मधल्या एका युनिट सेलमध्ये किती भाग शेअर केलाय, फक्त 1/8 शेअर केलाय. आणि हा जो सेंटरचा आहे तो बरोबर ह्या युनिट सेलच्या सेंटरला आहे. तो दुसऱ्या कुठल्या युनिट सेल बरोबर शेअर केलाय का, तर नाही. इथं डायग्राम दिसते बघा, इथं काय केलेलं आहे, हे कॉर्नरचे 8 आहेत आणि आतला जो मिडलचा जो आहे तो पूर्ण ॲटम आहे, म्हणजे 1/8 प्रत्येक आणि 1 ॲटम. आता in BCC 8 constant particles present at the 8 corners. Each constituent particle present and corner share 1/8 part in unit cell. 1/8 भाग पार्टिसिपेट केला. Constituent particle present at the center of body of the unit cell do not contribute any other unit cell, so its contribution in unit cell is 1. म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम ज्यावेळी आपण काढत असतो तर कॉर्नरचे काय झाले 8 गुणिले त्यांचं शेअरिंग किती आहे 1/8, म्हणून 8 गुणिले 1/8 बरोबर 1 झाला. आणि सेंटरचा काय आहे तर पूर्ण आहे, म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन BCC इज 1 + 1 = 2. आता 4.4 मध्येच आपण
तिसरा बघणार आहोत. तिसरा आहे FCC, फेस सेंटर्ड. फेस सेंटर्डची पहिल्यांदा डायग्राम बघून घ्या. फेस सेंटर्डमध्ये काय असतं, 8 कॉर्नरला 8 लॅटिस पॉईंट असतात, 6 फेसेसला 6 ॲटम्स असतात, बरोबर. आता समजून काय घ्यायचं, फेसचा जो ॲटम आहे तो इथं दिसतोय अर्धा. 2 युनिट सेलमध्ये एक ॲटम शेअर झाला आहे, म्हणजे एका युनिट सेलमध्ये त्याचा किती भाग आलेला आहे, तर अर्धा भाग आलेला आहे. मग 8 कॉर्नरचे 8 ॲटम्स, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट कॉर्नर शेअर 1/8 पार्ट. त्यामुळे कॉर्नरचे किती झाले, 8 × 1/8 इज इक्वल टू 1. अँड 6 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट फेसेस ऑफ युनिट सेल. 6 फेसेसला आहेत. इच पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट विथ 2 नेबरिंग ॲटम्स. 2 शेजारच्या युनिट सेल बरोबर प्रत्येक ॲटम हा शेअर झाला आहे, म्हणजे एकामध्ये किती आला, तर अर्धा. सो ॲट द फेसेस 6 कॉन्स्टंट पार्टिकल्स multiplied by 1/2 part which share with the unit cell. So 6 × 1/2, 3. Total number of atoms present in face centered cubic lattice is 1 + 3 is equal to 4. मग आपण काय पाहिलं, क्युबिक सेलचे टाईप किती, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. कॉर्नर्सला किती आहेत, 8 आहेत, 8 आहेत, 8 आहेत. बॉडी सेंटर्ड म्हणजे बॉडीला सेंटरला किती आहेत, तर फक्त बॉडी सेंटर्डमध्ये 1 आहेत. आणि फेस सेंटरला किती आहेत, तर 6 आहेत. हे 8 कॉर्नर आहेत, त्याचं शेअरिंग किती आहे, 1/8. म्हणून सिंपल क्युबिकचे नंबर ऑफ ॲटम्स किती झाले, 1. बॉडी सेंटर्ड 8 × 1/8 + 1 इज इक्वल टू 2. फेस सेंटरला किती झाले, 8 × 1/8 इज इक्वल टू 1 प्लस 6 मल्टिप्लाइड बाय 1/2 ते 3, 3 + 1 4 झाले. कॉर्डिनेशन नंबर जर आपण कन्सिडर केला तर कॉर्डिनेशन नंबर कनेक्टिव्हिटीवर असतो. मग पॅकिंग इफिशियन्सी कशावर असते, पॅकिंग इफिशियन्सी आहे सिंपल क्युबिकची फक्त 52%, बॉडी सेंटरची किती आहे 68% आणि फेस सेंटरची किती आहे तर 74%. याच्यावरून एक गोष्ट कळू शकते, नंबर ऑफ ॲटम्स जेवढे जास्त तेवढी त्याची पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे. मग ॲटॉमिक रेडियस आणि एज लेंथ, ॲटमचा रेडियस आणि युनिट सेलची एज लेंथ, याचं रिलेशनशिप काय आहे. ॲटॉमिक रेडियस इथं a/2 असतो, ॲटॉमिक रेडियस इथं 3/4a असतो आणि इथं ॲटॉमिक रेडियस 2/4a असतो. या व्हिडिओमध्ये आपण युनिट सेल अँड 2 and 3 डायमेन्शनल लॅटायसिस हा भाग पाहिलेला आहे. यामध्ये आज आपण काय काय पाहिलं, युनिट सेलची डेफिनेशन, लॅटिस पॉईंटची डेफिनेशन, स्पेस लॅटिसची डेफिनेशन, क्रिस्टल लॅटिस म्हणजे 7 टाईपचे मेन युनिट सेल्स असतात, क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बो. त्या 7 टाईपवरून परत ब्रेविसनं त्याचे किती टाईप केलेले आहेत तर 14 टाईप केलेले आहेत. क्युबिकचे 3, टेट्रागोनलचे 2, ऑर्थोरोम्बिकचे 4, मोनोक्लिनिकचे 2, ट्रायक्लिनिकचा 1, हेक्झागोनलचा 1, रोम्बोहेड्रलचा. त्यानंतर आपण पाहिलं कॉर्डिनेशन नंबर. कॉर्डिनेशन नंबर म्हणजे काय, एका पार्टिकलला त्याच्या सराउंडिंगला किती पार्टिकल कनेक्टेड आहेत त्या नंबरला म्हणतात कॉर्डिनेशन नंबर. मग कॉर्डिनेशन नंबर जेवढा जास्त पॅकिंग इफिशियन्सी तेवढी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.